नमस्कार महाराष्ट्र. कैलासवासी विमल सातपुते फाउंडेशन आयोजित प्रीमियम डान्स शोचे आयोजन कराड शहरामध्ये यशवंतराव चव्हाण स्मृती हॉल या ठिकाणी कैलासवासी विमल सातपुते फाउंडेशन आयोजित प्रीमियम डान्स शोचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या डान्स शोसाठी प्रमुख आकर्षण म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी पवार यांची उपस्थिती होती. या डान्स शोमध्ये लहान वयोगटातील मुलांपासून मोठ्या वयोगटातील महिला आणि तरुणींनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. यावेळी कराड शहरातील अनेक नागरिकांनी आणि लहान मुलांनी या स्पर्धेत भाग घेऊन या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवून आपली उपस्थिती दर्शवली. या डान्स शोमध्ये तब्बल 14 गाण्यांवर नृत्य अभिनय करण्यात आला. यावेळी या डान्स शोचे आयोजक उदय सातपुते यांनी देखील मदर्स डे निमित्त आपल्या आईसाठी ओ मेरी माँ या गाण्यावर नृत्य सादर करून आईच्या आठवणींना उजाळा देत सर्व प्रेक्षकांना भावुक केले. शेवटी लावण्यवती माधुरी पवार यांनी चंद्रा या लावणीवर नृत्य सादर करून सर्व प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमासाठी जेवढे स्पॉन्सर होते या सर्वांचे लावण्यवती माधुरी पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आले. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच या कार्यक्रमासाठी सहकार्य म्हणून अनेक प्रायोजक देखील उपस्थित होते. याबद्दलची प्रथमतः इथे तुम्ही सगळे जमला आहे म्हणून तुम्ही हे सांगण्याचं कारण असं की हा रंगमंच नवीन नाहीये, खूप जुना आहे. ही जी टीम आहे, उदय आहे, हा खूप का बघितलं तरी मला, पण त्याची जी चिकाटी आहे डान्सबद्दल, नृत्याबद्दल, ती अजूनही तशीच टिकून राहिली आहे. त्यामुळे तो मला माझ्यासारखा वाटतो खूप मनापासून. कराड येथे विमल सातपुते फाउंडेशन आयोजित डान्स प्रीमियर शो या ठिकाणी आयोजित केला होता आणि या शोला चीफ गेस्ट म्हणून सिने अभिनेत्री, सिने डान्सर माधुरी पवार यांचं उपस्थिती लाभली होती. तर आपण जाणून घेऊयात माधुरी पवार यांच्याकडून प्रतिक्रिया. सगळ्या कराडकरांना नमस्कार. आणि आज हा कार्यक्रम झाला सगळ्यांच्या साक्षीने खूप सुंदर झाला. आज मातृदिन पण आहे. इतक्या चांगल्या दिनानिमित्त तुम्ही हा कार्यक्रम ठेवलात. खरं तर कार्यक्रमाच्या पूर्ण ऑर्गनायझरचं कौतुक करायला पाहिजे, कारण त्यांनी लहान मुलांच्या असेल किंवा त्याच्यामध्ये महिलासुद्धा होत्या, या सगळ्यांच्या कलागुणांना कुठेतरी वाव मिळावा, त्यांच्या सुप्त गुणांना कुठेतरी वाव मिळावा म्हणून हा कार्यक्रम ठेवला. त्याबद्दल खरं तर सगळ्या कराडकरांनी त्यांची साथ दिली पाहिजे आणि नक्कीच देतील. आणि मला बोलवल्याबद्दल खरं मी तुमच्या सगळ्यांची मनापासून आभारी आहे. थँक्यू. कराडकर म्हणून आता कसं असतं की आपल्याच घरी जायचं आहे ना, आपल्याच घरच्यांकडून वेगळ्या अपेक्षा काय ठेवायच्या, आपलंच घर म्हणून जायचं ना, आपणच त्यांच्यासाठी वेगळ्या अपेक्षा पूर्ण कराव्यात, हे खरं तर आपलं कर्तव्य वाटतं मला. आणि म्हणूनच मी आज इथे आले. अरे मला माझे काही दिवस आठवले. तुम्ही काही मोमेंट बघाल जेव्हा या कार्यक्रमाच्या, तेव्हा मी ज्या गोष्टीतून पुढे आली आहे किंवा ज्या रंगमंचावरून पुढे आली आहे, तर त्या सगळ्या गोष्टी मला माझ्या आयुष्यातल्या आज परत एकदा आठवल्या आणि त्या आठवणी दिल्याबद्दल तर खरं मला खूप भारी वाटतं आहे. आणि महिला असतील किंवा ज्येष्ठ असतील, ह्या सगळेच नृत्यासाठी कधीही आतुरलेले असतात आणि त्यांच्यासाठी ही खरं पर्वणी ठरली. मलासुद्धा खूप छान वाटलं इथं येऊन. अरे उदयबद्दल काय बोलायचं. उदय आणि मी तर म्हणते की आम्ही एकच रंगमंच सहभागी झालेलो आहोत आणि आज इतके वर्ष झालं तो इतक्या चिकाटीनं ही कला पुढे नेतो आहे. कारण हे खूप अवघड आहे खरं, हे संघर्षमय आहे. एखादी कला तेवट ठेवणं आणि ती सगळ्यांपाशी पोचवणं आणि आपल्यातली कला थोडी सगळ्यांमध्ये वाटणं, हे खरंच अवघड गोष्ट असते. आणि ती तो इतका करतो आहे, त्याच्याबद्दल त्याचं कौतुक आहे. आणि मॅम त्याला इतका सपोर्ट करत आहेत. त्यात कराडकरांनी खूप छान सपोर्ट केला त्यांना. आणि लहान मुलं तर इतकी उत्साही होती. खूप भारी वाटलं मला खरं. आणि उदयचं खरंच मनापासून कौतुक आहे. आणि मला असं वाटतं की त्यांनी ही गोष्ट आपल्या लोककलेसाठी असेल किंवा आपल्या महाराष्ट्रातली जी कला आहे त्याच्यासाठी ती तेवट ठेवावी आणि नक्की ही गोष्ट तो करेल. यानंतर आपण जाऊयात मॅडमकडे. मॅडम, आपण काय सांगाल या कार्यक्रमाबद्दल? SDS डान्स स्टुडिओ, जसं मी पहिल्यांदा सांगितले, 2012पासून मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी किंवा स्टेज देण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. मधला पिरियड जर सोडला तर आम्ही प्रत्येक वर्षी हे केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावरती केलेलं आहे. आणि कोरोनानंतर मला वाटतं आता फर्स्ट टाईमच आम्ही आता ह्यावर्षी 2024मध्ये हा प्रोग्रॅम भरवला आणि खरोखर आम्हाला ह्यावेळेस पण खूप छान प्रतिसाद मिळाला तुमच्या सगळ्यांकडनं. सो तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून मी आभार मानते. कारण काय माहिती आहे की आम्ही तुमच्यामुळे आहोत.
कारण ही सगळी जी छोटी मुलं जेव्हा परफॉर्म करतात आणि त्यांच्या पॅरेंट्सच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो ना, त्या आनंदामध्येच आमचा आनंद असतो. आणि दुसरी गोष्ट, मी माधुरी मॅमना खूप खूप थँक्स बोलते. कारण का माहिती आहे, सगळ्यांच्या इच्छा होत्या की एकतरी सेल्फी असावी आणि माझ्या मुलाचा डान्स मॅमनी बघावा. आणि त्या पूर्ण कार्यक्रम होईतोपर्यंत थांबल्या नाही. त्यांच्या पेशन्सची खरंच दाद द्यायला पाहिजे की एवढ्या लोकांच्या सोबत सेल्फी काढूनसुद्धा त्यांनी कुठेही असा राग किंवा हे व्यक्त केला नाही. सो वी आर व्हेरी थँकफुल. खूप छान वाटलं आणि तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार. आणि मेन सर्वात जे SDSचे आपले जे मेन हे आहेत स्तंभ आपण म्हणू, उदय सर, त्यांचेही आभार. कारण हे 21 दिवस त्यांनी फार म्हणजे फार कष्ट घेतलेले आहेत. तुमचीही साथ त्यांना लाभली असेल. थोडीफार काही चुकबुल आमच्याकडनं झाली असेल त्यासाठी क्षमा मागते मी तुमच्या सर्वांची. आणि ह्यापुढेही तुम्ही आम्हाला अशीच साथ द्या. थँक्यू मॅडम, पुढचा प्रश्न असा आहे की आजच्या कार्यक्रमासाठी चीफ गेस्ट म्हणून सिने अभिनेत्री माधुरी पवार यांची निवड का केली? ॲक्च्युली माधुरी पवार मॅडमचं आम्ही ह्यापूर्वी पण परफॉर्मन्स बघितलेला होता आणि सरांनी तेव्हाही हे केलेलं होतं. आणि ना कसं असतं, आपल्यातलं कोणीतरी एक ही जी भावना असते ना, ही खूप आज जाणवली असेल तुम्हाला सगळ्यांना की आपल्यातलं एक व्यक्ती आपल्यासोबत आहे आणि त्याच्यासमोर आपण परफॉर्म करतोय. आज त्या खूप मोठ्या हे आहेत, बट त्यांनी ते दिवस विसरलेले नाही आहेत की जिथून त्यांनी सुरुवात केलेली आहे. हे खरोखर खूप महत्त्वाचं आहे. आणि आम्हालाही असं आज त्यांच्यासोबत राहून असं वाटलं की आपल्यातलंच कोणीतरी आलेलं आहे आणि ही भावना प्रत्येकाची होती. थँक्यू. आणि आता नंतर आपण जाऊयात उद्या. कार्यक्रम खरं तर सर्वांमुळेच खूप छान झाला आहे. बट ॲक्च्युली मॅम जे बोलल्यात की आम्ही सोबत डान्स केलेत किंवा सोबत कॉम्पिटिशन केलेत, आज मॅमना मी बऱ्याच वर्षानंतर पाहून मला ते दिवस आठवले की जे आम्ही कॉम्पिटिशन करत होतो, एका कॉम्पिटिशनमध्ये डान्स करत होतो. कोणी प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये पहिली यायची ते सांग. हे पण खरं आहे की मॅम खूपच छान डान्स करतात, पहिल्यापासूनच करतात. आणि ग्रुप पण त्यांचा पहिला जायचा आणि सोलो पण पहिला यायचा. आम्ही सेकंडमध्ये असायचो, कधी कधी फर्स्ट सेकंड व्हायचं. बट मॅमना मी जेव्हा कॉल केला की मॅम असं इव्हेंट ऑर्गनाईज करतो आहे तर तुम्हाला यायचं आहे. सो एकच मॅम बोलल्या की मला तिथे शोमध्ये कराडमध्ये यायला तुझ्यासाठी आवडेल. आणि मॅमना मी खरंच धन्यवाद म्हणतो की मॅम माझ्यासाठी या शोमध्ये आल्या. तो SDS डान्स स्टुडिओतर्फे मी मॅमचं धन्यवाद व्यक्त करतो. सर, दुसरा प्रश्न असा की आज मदर्स डे आहे आणि एक आईची आठवण म्हणून आणि आईच्या प्रित्यर्थ तुम्ही हे फाउंडेशन उभं केलं, तर याबद्दल काय सांगाल? थोड्या जुन्या आठवणी. आईबद्दल सांगायचं झालं तर सर, म्हणजे आईबद्दल सांगायचं झालं तर बोलल तेवढं कमीच आहे. कारण की आई असते. व कसं एक प्रत्येक यशस्वी पुरुषा पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो. मला वाटतं आज मॅडमही आपल्यासोबत आहेत. मॅडम, काय सांगाल याच्याबद्दल तुम्ही? उदय सरांना मी गेली 8 वर्ष ओळखते आणि अश्विनी मॅमना पण. त्यांचे यामागे भरपूर एफर्ट्स आहेत आणि खेडेगावामध्ये ही सेवा मिळत नाही. मग त्या मुलांपर्यंत ह्यांनी खूप मेहनत घेऊन त्यांच्यापर्यंत ते पोहोचले, त्यांना एकत्र करून सगळी सेवा पुरवली. त्याच्याबद्दल मी उदय सरांचं आणि अश्विनी मॅमचं खूप खूप धन्यवाद आणि आभार मानते. आणि असंच आपल्या फाउंडेशनला सद्गती लाभो आणि दरवर्षी असे नवीन नवीन प्रयोग तुमच्याकडून घडत या ठिकाणी अशी आशा व्यक्त करतो. आणि आमच्या सर्व मीडियाकडून आपल्या डान्स स्टुडिओसाठी शुभेच्छा देतो आणि ते थांबतो. धन्यवाद. थँक्यू.